चालू असलेला सामना पुणेत 11 विरुद्ध नॅशनल ए. पुणेत 11 यांनी तब्बल 42 धावांवरती थांबवलं ते म्हणजे नॅशनल ए या संघाला आता जिंकण्यासाठी 24 चेंडू 43 धावांची गरज. नक्कीच मागच्या मॅच आता चालू असलेल्या मॅचमध्ये पाहायला मिळालं ते म्हणजे ब्रदर वर्सेस ब्रदर. दो ब्रदर पाहूया कोणत्या प्रकारे कामगिरी करतायत. सोनू बैद यांनी अभिषेक बैद याला पहिल्याच चेंडूवरती बाद करण्यामध्ये यशस्वी ठरले होते, परंतु पाहूया आता अभिषेक बैद सोनू बैद याला कोणत्या प्रकारे गोलंदाजी करतायत. नक्कीच दोन्ही तगडे फलंदाज आहेत. नक्कीच सोनू बैद हे मोठे भाऊ आहेत, त्यामुळे अभिषेक बैद थोडं घाबरून टाकतायत का, कारण त्यांच्या घरामध्ये दरारा आहे. आता क्रिकेटमध्ये पाहूया मॅचच्या मैदानामध्ये किती त्यांचा दरारा आहे. नक्कीच जिंक्य 11च्या सर्व संघांना लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे. सर्वांनी स्टेजच्या उजव्या बाजूला सामना चालू करायचा आहे. अभिषेक बैद राईट ओव्हर द विकेट. पहिला चेंडू समोरच्या दिशेने टटवलेला चेंडू, त्यावरती एकच धाव. नक्कीच चांगला खोलवरचा चेंडू आणि प्रीतम पाष्टे यांचं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. नक्कीच नॅशनल ए या संघासाठी चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. त्यांच्याकडे चांगलं असं क्षेत्ररक्षणचा तगडे असे क्षेत्ररक्षण आहे. आकाश मोरे, प्रीतम पाष्टे सगळे चांगले खेळाडू आहेत, यंग ब्रिगेड आहेत आणि चांगली क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं त्यांचं. आता पाहूया अभिषेक बैद वर्सेस सूरज शिंदे. सूरज शिंदे ही चांगली फलंदाजी करतात. सोहेर चेंडू धावसंख्येत भर, धावसंख्या वाढताना धावसंख्या झाले 2. अभिषेक बैद पाहूया कोणत्या प्रकारे गोलंदाजी करतायत. चांगले उत्तम दर्जाचे असे गोलंदाज आहेत नॅशनल ए या संघाचे. आणि रिव्हर्सचा अटेम्प्ट, परंतु तो पंचांकडे अपील आहे. पंचांनी ती अपील फेटाळली आहे, परंतु पाहूया नक्कीच पंचांबरोबर वाद घालायचा नाही. पंचांचा निर्णय अंतिम राहील. पुढचा चेंडू अभिषेक बैद यांचा. सामना करतील सूरज शिंदे. एक सोळ टाकल्यानंतर त्यांनी डॉट टाकलेला चेंडू. पाहूया अभिषेक बैद त्यांना मारा करतील सूरज. आणि चांगला चेंडू, खूप गतीने टाकलेला चेंडू. सूरज शिंदे यांना थांबवण्यात त्यांना यश मिळालंय. नक्कीच 43 धावांचा पाठलाग करायचा आहे, परंतु अभिषेक बैद हे देखील कमी नाही. नॅशनल ए या संघाकडे चांगला गोलंदाजीचा भरणा आहे. चांगले मोठे मोठे गोलंदाज पाहायला मिळतात त्यांच्याकडे. अभिषेक बैद, शुभ्रो दत्ता पाहूया. हॅलो, हा नो चेंडू दिलेला होता. या चेंडूवरती फ्री हिट असेल, लक्षात घ्यायचं आहे. अभिषेक बैद यांचा हा नो चेंडू. सूरज शिंदे यांना कॅच आउट करण्यात आलं होतं, परंतु तो नो चेंडू असल्यामुळे त्यांना नक्कीच एक जीवदान भेटलेलं पाहायला मिळेल. नक्कीच त्याचा फायदा उचलतात का पाहूया. आणि आता पाहायला मिळेल ते म्हणजे सोनू बैद विरुद्ध अभिषेक बैद. नक्कीच फ्री हिट असेल, पाहूया कोणत्या प्रकारे त्याचा फायदा उचलतायत सोनू बैद. फ्री हिटचा चेंडू आणि काय पाहतोय, फ्री हिट असल्यामुळे त्यांना क्लीन बोल्ड वाचलाय. नक्कीच सांगू शकतो नॅशनल ए या संघाकडे चांगला गोलंदाजीचा भरणा आहे. अचूक टप्पा होता, ब्रिलियंट बॉल पाहायला मिळाला ते म्हणजे अभिषेक बैद यांच्याकडे. नॅशनल ए या संघाचा गोलंदाजीचा भरणा पाहायला मिळेल तो म्हणजे अभिषेक बैद, चैतन्य पाटील, शुभ्रो दत्ता.
नक्कीच बॉल ऑफ द टुर्नामेंट पाहायला मिळाला तो म्हणजे अभिषेक बैद यांचा. क्लीन बोल्ड होता परंतु फ्रीट असल्यामुळे सोनू बैद हे बचावलेले आहेत. 43 धावांचं जरी आव्हान असलं तरी हे खूप मोठं आहे कारण त्यांच्याकडे गोलंदाज पाहायला मिळाले ते म्हणजे अभिषेक बैद. पाहूया कोणत्या प्रकारे फलंदाजी करतायत सोनू बैद. नक्कीच फ्रीट वरती शांत होते परंतु पुढच्या चेंडूवरती समाचार घेतला आणि हा दणदणीत चौकार ठोकलाय तो म्हणजे सोनू बैद यांनी. नक्कीच चांगले उत्तम दर्जाचे फलंदाज आहेत सोनू. खूप चांगला चौकार पाहायला मिळाला तो त्यांच्या बॅटमधून. सोनू बैद एक चांगला उत्तम दर्जाचा खेळ खेळताना सोनू बैद आपल्या संघासाठी पुणे 11 या मागील वर्षीचा PPL विनर आहे लक्षात घ्यायचं आहे. त्यावेळी मॅन ऑफ द सिरीज ठरले ते म्हणजे सोनू बैद. चांगले उत्तम दर्जाचे फलंदाज. पुढचा चेंडू आणि यू मिस आणि नक्कीच विकेट किपर कडून थोडी मिस्टेक झाली परंतु खूप चांगला स्लोवर वन 22 स्वरूपात एक धाव धावसंख्येत भर. नक्कीच सगळ्यात चांगला चेंडू पाहायला मिळाला तो म्हणजे अभिषेक बैद यांचा स्लोवर गतीने टाकलेला. एका षटकाखेरीस पुणे 11 या संघाची धावसंख्या 9 बिनगडी बाद 9. अजूनही जिंकण्यासाठी 18 चेंडू 34 धावांची आवश्यकता असेल. 18 चेंडू 34 धावा आणि आता गोलंदाजीवरती आलेत ते म्हणजे चैतन्य पाटील. एक चांगला उच्च दर्जाचा गोलंदाज अचूक टप्पा असलेला गोलंदाज चैतन्य पाटील. नक्कीच YPL ला एक बिग रायव्हलरी असते सकाळच्या सत्रामध्ये सोनू बैद विरुद्ध चैतन्य पाटील परंतु आज ही मॅच टुर्नामेंट आहे PPL आहे. नक्कीच तो कोणत्या प्रकारे कमबॅक करतोय. चांगला दर्जाचा गोलंदाज अचूक टप्पा टाकणारा गोलंदाज आहे. नक्कीच आज कोणत्या प्रकारे फलंदाजी करताना पाहतोय तो बघतोय सोनू बैद. चैतन्य पाटील विरुद्ध सोनू बैद. एक हार्ड हिटर म्हणून त्याला ओळखला जातो सोनू बैद. नक्कीच YPL ची रायव्हलरी आज इथे पाहायला मिळेल ती म्हणजे नॅशनल ए विरुद्ध पुणे 11. नक्कीच यानंतर होणारा सामना सतीश धुळे 11 विरुद्ध कुणाचा आहे चांगला चेंडू परंतु त्यावरती चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. नक्कीच सांगितलं होतं तुम्हाला चैतन्य पाटील चांगल्या दर्जाचे गोलंदाज आहेत. मॅच मध्ये ते खूप चांगल्या दर्जाचा परफॉर्मन्स करतात. अचूक टप्पा असतो त्यांचा. अजूनही 17 चेंडू 33 धावांची आवश्यकता. सूरज शिंदे विरुद्ध चैतन्य पाटील. नक्कीच पाहूया कोणत्या प्रकारे सामना कुठे जातोय कारण हा एक चांगला टटोललाय चेंडू त्यावरती पाहूया झेल होतोय का आणि झेल प्रीतम पाष्टे आणि काय पाहायला मिळतंय परत एकदा पुन्हा एकदा नो बॉल. चैतन्य पाटील याचा नो बॉल आणि फ्रीटला कोण आहेत हार्ड हिटर सोनू बैद. नक्कीच चांगला उत्तम दर्जाचा फिल्डर आहे प्रीतम पाष्टे. त्याची चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं परंतु हा नो बॉल असल्यामुळे तब्बल दुसरं जीवनदान मिळालंय ते म्हणजे पुणे 11 या संघाला. नक्कीच काय घेऊन आले समजत नाही परंतु काहीतरी आहे. गेल्या वर्षीचा विजेता संघ आहे. फ्रीटचा चेंडू चैतन्य पाटील विरुद्ध सोनू बैद. सोनू बैद पाहूया कोणत्या प्रकारे फायदा उचलतायत फ्रीटचा आणि हा समोरच्या दिशेने तटवला चेंडू आणि त्यावरती चौकार. नक्कीच सांगितलं होतं तुम्हाला मी सोनू बैद हे खूप चांगले हार्ड हिटर आहेत. नक्कीच YPL मध्ये त्यांच्या अपोजिट मॅच असतात त्यावेळी नक्कीच चांगल्या प्रकारे खेळतात.
यापुढील होणारा सामना नुक्कड 11 विरुद्ध अजिंक्य 11. तर नुक्कड 11 यांनी आपले 11 फिल्डर लवकरात लवकर तयार ठेवायचे आहेत, जेणेकरून ही मॅच संपली की लगेच त्याने आपला क्षेत्ररक्षण ताबा घ्यायचा आहे. आपल्याला लवकरात लवकर सामने संपवायचे आहेत. चैतन्य पाटील सामना करेल सोनू बैद. पुढचा चेंडू चांगल्या गतीने टाकला चेंडू, त्यावरती एकच धाव. चैतन्य पाटील चांगले गोलंदाज आहेत. चैतन्य पाटील नक्कीच मी सांगितलं होतं तुम्हाला, नॅशनल ए या संघाकडे चांगले गोलंदाजीचा भरणा आहे. पुणे तिलवण या संघाला अजूनही मोठा षटकार ठोकता नाही आलाय, त्यांना अजूनही जखडून ठेवलाय. नक्कीच चौकार पाहायला मिळालाय, परंतु त्यांच्याकडून धावा येत राहिल्या आहेत. चैतन्य पाटील सामना करतील सूरज शिंदे. नक्कीच चांगला खोलवरचा चेंडू होता, परंतु त्यावरती एक धाव. आणि काय पाहतोय गच्चा क्षेत्ररक्षण, परंतु नक्कीच मी तुम्हाला मागाशीच सांगितलं होतं, आकाश मोरे, प्रीतम पाष्टे चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं ह्या संघाकडे. जरी एकाने सोडला तरी त्याला कव्हर करून खेळतात, त्यामुळे चांगले क्षेत्ररक्षणही पाहायला मिळतं नॅशनल या संघाचं. चांगले गोलंदाज, चांगले फलंदाज तसेच चांगले क्षेत्ररक्षक ही या संघामध्ये आहेत. त्यामुळे नक्कीच बघा किती कव्हर केलं आकाश मोरे यांनी, चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. तब्बल 2 धावा त्यांनी बसवल्यात. पुढचा चेंडू चैतन्य पाटील सामना करेल सोनू बैद. आणि हा लांब 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 वरचा षटकार. नक्कीच मी तुम्हाला सांगितलं होतं सोनू बैद खूप सुंदर फलंदाजी करतात आणि त्यांनी हा लांब लांब वरचा षटकार ठोकलाय. धावसंख्या 24. चांगला षटकार ठोकलाय सोनू बैद यांनी चैतन्य पाटील याला. पाहूया चैतन्य पाटील कोणत्या प्रकारे कमबॅक करतायत, चांगला चेंडू टाकतायत का. नक्कीच चांगला खोलवरचा चेंडू होता, परंतु काय पाहतोय क्षेत्ररक्षणामध्ये, काय पाहतोय प्लेयर फक्त बघत राहिला आणि बॉल सीमारेषा पार गेला. धावसंख्येत भर, धावसंख्याला 2 षटकाखेरीस धावसंख्याला 28 धावा झाल्या आहेत. अजूनही जिंकण्यासाठी 12 चेंडू 15 धावेची आवश्यकता असेल. 12 चेंडू 15 धावांची गरज नॅशनल ए या संघाकडे. पाहूया कोणत्या प्रकारे कमबॅक करतायत नॅशनल ए या संघ. 12 चेंडू 15 धावांची आवश्यकता. चैतन्य पाटील हे चांगल्या उत्तम दर्जाचे गोलंदाज आहेत, परंतु पुणे 11 या संघाचे फलंदाज सोनू बैद याने चांगलाच समाचार घेतलाय. त्यांनी 6 चेंडूमध्ये तब्बल 19 धावा खर्च केल्या आहेत. 2 षटकाखेरीस पुणे 11 या संघाची धावसंख्या 28, बिनगडी बाद 28. आता जिंकण्यासाठी 12 चेंडू 15 धावांची गरज. आता गोलंदाजीमध्ये थोडा फेरबदल करण्यात आलाय. वैयक्तिक पहिलं व संघासाठी 3रे षटक घेऊन आले ते म्हणजे साहिल, एक यंग टॅलेंटेड बॉलर, अष्टपैलू असा खेळाडू आहे साहिल. पाहूया कोणत्या प्रकारे गोलंदाजी करतोय. नक्कीच 12 चेंडू 15 धावांची आवश्यकता आहे. माफक असं आव्हान असेल, परंतु क्रिकेट आहे, काही होऊ शकतं, लक्षात घ्यायचं आहे. 12 चेंडू 15 धावांची गरज. थोडं लवकर करायचं आहे, जेणेकरून सामन्याला विलंब नाही होणार. थोडं लवकर. 12 चेंडू 15 धावांची गरज. सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे कृपया.
मध्ये 2 वरती येणार नंतर दोघांमध्ये 8 सुपर 8 असं एक एक 4 4 मध्ये एसके त्यातनं 4 साहिलचा पहिला चेंडू सूरज आला आणि हा डायरेक्ट चेंडू त्यावरती पाहूया आकाश याचं सुंदर क्षेत्ररक्षण तब्बल 2 धावा खर्च केलेत. साहिल यांनी डायरेक्ट चेंडू टाकलाय त्याचा समाचार घेताना सूरजाला आला नाही परंतु 2 धावा. सूरज एक पंचांकडे अपील मागतात परंतु त्यांची अपील फेटाळले. नो बॉलची डायरेक्ट चेंडू चांगला चेंडू होता. 2 धावा. पुढचा चेंडू साहिल याचा सूरज आला आणि हा रिव्हर्सचा अटेम आणि त्यावरती सक्सेसफुल झालाय सूरज आणि हा चौकार. नक्कीच चांगला कमबॅक चांगला दर्जाचं क्रिकेट पाहायला मिळतंय पुणे इलेव्हन या संघाकडून. नक्कीच नॅशनल ए हा संघ तगडा सगळ्यात चांगला ताकदीवंत असा टीम ज्याला बोलली जाते पुरंदर प्रीमियर लीग मधला संघ तो म्हणजे नॅशनल ए हा संघ. अजिंक्य इलेव्हन नॅशनल ए संघ सतीश धुळे 11 हे मोठमोठे संघ असले त्याच्यासमोर पुणे इलेव्हन हा देखील उत्तम दर्जाचा क्रिकेट खेळतोय कारण मागील वर्षीचा विजेता संघ ठरला होता तो म्हणजे पुणे इलेव्हन आणि यावर्षी त्याच प्रकारे खेळ दाखवताना पुणे इलेव्हन संघाचे खेळाडू. पुढचा चेंडू त्याला फक्त दिशा दाखवले. चांगल्या दर्जाचे क्रिकेट पाहायला मिळते परंतु चांगलं क्षेत्ररक्षण चैतन्य पाटील यांचं फक्त केवळ आणि केवळ दिशा दाखवली होती परंतु एकच धाव. आणि आता आले ते म्हणजे फलंदाजीला सोनू बैद हार्ड हिटर पुणे इलेव्हनची आणबान शान कारण गेल्या वर्षीचे मॅन ऑफ द सिरीज आणि आता आगमन झाले ते म्हणजे आमचे मित्र झनी. आणि हा केवळ आणि केवळ त्याला दिशा दिली जरी लोअर फुल टच राहिला तरी त्याच्यावरती समाचार घेताना पाहायला मिळते ते म्हणजे सोनू बैद चौकार ठोकलाय. किती पाहिजे आता हर्षल जिंकायला 4 पाहिजे ना. आता जिंकण्यासाठी केवळ आणि केवळ 4 धावांची आवश्यकता असेल. आठ चेंडू 4 धावांची आवश्यकता. नक्कीच सामन्यामध्ये फक्त 8 चेंडूमध्ये 4 धावांचा आवश्यकता असताना पुणे इलेव्हन एक चांगल्या प्रकारे खेळ दाखवताना नॅशनल ए या संघाला बलाढ्य संघ परंतु त्यांनी थोडासा नमवताना दिसतात. पुणे इलेव्हन या संघाचे फलंदाज सोनू बैद आणि सूरज शिंदे चांगल्या पद्धतीने खेळताना साहिल चांगला खोलवर पद्धतीचा चेंडू त्यावरती फक्त दिशा दाखवली 1 धाव. 7 चेंडू 3 धावांची आवश्यकता. यापुढील होणारा सामना अजिंक्य इलेव्हन विरुद्ध नुक्कड इलेव्हन. नुक्कड इलेव्हन या संघाला विनंती आहे हा सामना संपला की त्वरित आपण क्षेत्ररक्षणासाठी जायचं आहे जेणेकरून तुमची प्लेइंग इलेव्हन असेल ते लगेच बाजूला काढायचे आणि लवकरात लवकर मैदानात ताबा घ्यायचा आहे. 7 चेंडू 3 धावा. पाहूया सूरज शिंदे परत एक रिव्हर्सचा अटेम्प्ट परंतु खोलवर तकला चेंडू निर्धाव असा चेंडू पाहायला मिळतो. चांगला कमबॅक साहिल याच्याकडून. 6 चेंडूमध्ये 3 धावाची आवश्यकता असताना थोडे संघाचे संघमालक राहुल सिंग थोडेसे टेन्शन मध्ये आहेत पण ठीक आहे क्रिकेट आहे काही होऊ शकतं. 6 चेंडू 3 धावांची आवश्यकता असताना राहुल सिंग थोडेसे तापलेले आहेत. क्रिकेट ऊन तापतंय तसे राहुल सिंग तापतायत काही प्रॉब्लेम नाही. नक्कीच सचिन पाटणकर यांनी आपला तंबूमध्ये यायचंय. राहुल सिंग यांना पाहूया पुढचा चेंडू आणि आता गोलंदाजीसाठी आले ते म्हणजे शुभ्र दत्ता एक चांगला अचूक भेदक असा गोलंदाज ज्यांना ओळखलं जातं. चांगला टप्पा त्यांना लेदर क्रिकेट चांगले खेळतात. नक्कीच चांगल्या दर्जाचे गोलंदाज आहेत शुभ्र दत्ता. पाहूया कोणत्या प्रकारे गोलंदाजी करतायत. 6 चेंडूमध्ये 3 धावांची गरज परंतु क्रिकेट आहे 6 चेंडूमध्ये एकही धाव होत नाही. लक्षात ठेवा 1 चेंडू 6 करतात तर 6 चेंडूमध्ये 1 धावही होत नाही. 6 चेंडूमध्ये 3 धावांची गरज आहे. क्रिकेट आहे काही होऊ शकतं. 2 निर्धाव चेंडू तिसऱ्या चेंडूला आउट काही होईल परंतु पाहायला मिळतोय हार्ड हिटर सोनू बैद. नक्कीच सोनू बैद याला मैदान छोटं पडतंय कारण त्याचे षटकार हे लांब लांब वरचे असतात. पाहूया सोनू बैद. 6 चेंडू 3 धावा.
पुणे 11 एक चांगला असा उच्च दर्जाचा क्रिकेट खेळताना मागील वर्षीचा विनर पुणे 11 नॅशनल या संघाचे गोलंदाज शिवरो. पहिला चेंडू आणि त्याचा पुरेपूर समाचार घेतलाय सोनूबाई आणि सामना फिनिश करण्यात आला आहे. सोनूबाई कॉंग्रॅच्युलेशन पुणे 11 फॉर द क्वालिफायर. चांगल्या दर्जाचे क्रिकेट खेळायला मिळालं आणि लवकरात लवकर नुक्कड ए या संघाने आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. शेखर मेडार आपली टीमला लवकरात लवकर मैदानात घेऊन जायचं आहे. आपल्याकडे वेळ कमी आहेत, आपल्याला अजून पुढील खूप सामने खेळवायचे आहेत. किरण सोलंकी उर्फ पोलार्ड लवकरात लवकर. गणेश नक्कीच नुक्कड ए या संघाकडे देखील चांगले फलंदाज आहेत. गणेश भोसले या मॅचचा मॅन मॅच ठरलाय तो म्हणजे पुणे 11 या संघाचा फलंदाज धडाकेबाज गोलंदाज धडाकेबाज फलंदाज सोनू बैद पुन्हा एकदा मॅन ऑफ द मॅच ठरतोय. नॅशनल ए विरुद्ध पुणे 11 या संघाचा फलंदाज सोनू बैद.